उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने जहरी अशी टीका केलेली आहे। गुंगी गुडिया म्हणून त्यांना जे आहे ते संबोधलेलं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे आमदार सुनील शेळके आहेत। अण्णा, काय सांगाल? जहरी टीका जी आहे ती काँग्रेसकडून करण्यात आली आहे, वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत, काँग्रेस मागं हटायला तयार नाही। दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशा पद्धतीची काँग्रेसची विचारधारा आणि त्यांचे संस्कार आजच्या वक्तव्यातून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहेत। महिला भगिनींचा आदर सन्मान करणं ही आपली संस्कृती आहे, परंतु वैफल्यग्रस्त असलेली काँग्रेस आणि त्या काँग्रेसमधले नेते आज सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत जे काही वक्तव्य करतायत, ज्या परिवारावरती, ज्या माऊलीवरती आहे, आज संपूर्ण जबाबदारी अचानकपणानं दादांच्या निधनानंतरनं पडली आणि त्यातून स्वतःचं दुःख सावरून राजकीय असेल, सहकार क्षेत्रातली जबाबदारी असेल, शैक्षणिक क्षेत्रातली जबाबदारी असेल, पक्षाची जबाबदारी असेल, या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारून खंबीरपणानं उभ्या राहत आहेत। त्या सुनेत्रा वहिनींना जाणीवपूर्वक कुठंतरी टार्गेट करण्याचं काम हे काँग्रेसची मंडळी करू पाहत आहेत। महिला भगिनीचा सन्मान करणं ही काँग्रेसच्या विचारधारेत नसेल तर आज आमचा काँग्रेसच्या नेत्यांना इशारा आहे, आगामी काळामध्ये मावळ तालुक्यातून जर काँग्रेसच्या नेत्यांना जायचं असेल तर त्यांनी सुनेत्रा वहिनींची पहिली जाहीर माफी मागितली पाहिजे, अन्यथा गाड्या आणि तोंड एका टायमाला फुटतील। तर आपण पाहिले दिवसभर आंदोलन चालू आहेत, तर काँग्रेस अजून पण मागं सरायला तयार नाही आहे की दिलगिरी व्यक्त म्हणा किंवा कुठंतरी शब्द मागं घेतले पाहिजे, पण अजून पण काहीच वाटत नाही। त्यांच्याकडनं असल्या अपेक्षा पण ठेवणं मला असं वाटतं की अर्थ नाही आहे। अशा प्रवृत्ती ह्या फक्त माफी मागून किंवा दिलगिरी व्यक्त करून मिटणार नाही, त्या ठोकून टेचूनच असल्या प्रवृत्त्या संपवल्या पाहिजे। कॅमेरामॅन विशालसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।